हे नेमकी ह्यांनी काय केलं, पहाटच 5 वाजता लगेच निघून गेले. म्हणजे नाही आम्हाला जेवणाचा प्रॉब्लेम आहे. अरे मग जेवणाचा प्रॉब्लेम आहे तर सांगायचं, मालकाला सांगायचं. जो ओनर आहे तो तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल का नोकर लोक करतील. आणि मग आता ह्या टायमाला काही सीझनला माणसं भेटत नाही. मग आम्ही दोघं नवरा बायको कुत्र्यासारखे कामं करतो. माझे मिस्टर बिचारे 4-4 वाजता जातात खाली, 4 वाजतापासून कामं करतात ते. आणि लोकांना माहित नाही कसं आपण 1-1 रुपया कमवतो. लोकांना फक्त वाटतं की ह्यांच्याकडे आहे पैसा, हे करतील, ह्यांचं काय सगळं भागतंय व्यवस्थित. परंतु आज भाडं तोड्यासाठी ताई आम्ही रक्ताचं पाणी करतो, एवढ्या एवढ्या उशिरापर्यंत जेवतो, एवढं कष्ट करतो. माझ्या आराध्याला मी बांधून काम करते दिवसभर, बांधून असते माझी पोरगी. इकडं तिकडं काही ना काही नुकसान करत राहते, काही ना काही घेत राहते आराध्या. आणि आराध्याला बाबा लागू नये, हे नको व्हायला. गुडघे किती फुटले माझ्या मुलीचे. मग सोपं आहे का? लोकांचे लेकर लोक काय विचार करतात, बाई माझं 5 महिन्याचं बाळ आहे, छोट आहे माझं बाळ, असं आहे तसं आहे. लोक स्वतःच्या बाळाला बाहेर सुद्धा काढत नाही. आणि माझं लेकरू 25 दिवसापासून 6 महिन्याची असल्यापासून दुकानावरती. दीदी हो ताई तुम्ही खूप कष्टाळू ताई, खरंच खोटं नाही सांगत. 25 दिवसाची फक्त आराध्य होती. त्यावेळेस मी माझ्या आईकडून आले होते आणि आईला फक्त म्हणलं होतं मला माझ्या फटाक्यांच्या स्टॉलला मदत करायला 10-15 दिवसांसाठी. आराध्या फक्त 6 महिन्याची होती आणि जाळ काय इकडे लाईव्ह मीठ जे बघून टाका. प्रशांत दादा भाकरी करत आहे, त्यामुळे सध्याला छोटे छोटे SMS करा जेणेकरून मला शो होतील आणि वाचता येतील असे समोरासमोर. कमीत कमी म्हणते ऍटलीस्ट त्या कारागिरांनी आहे ना मला आहे ना 10 दिवसाची तरी अवधी द्यायला पाहिजे होती की चला जायचं तुम्हाला जाऊन द्या. ह्या टायमाला कसं असतं माहिती का ताई, खूप ठिकाणी काम असतात. काय मामा हे पाहिजे का, खूप ठिकाणी काम असतात. मग लोक पळतात तिकडं भाकर करत आहेत व त्या भाकर करत आहे आणि 5-10 मिनिटच फक्त, नंतर येते सगळ्यांचं वाचायला. फक्त 5 मिनिटं थांबा. आणि प्रशांत दादा मीठ कशाला भाकरी टाकायचं? मीठ कशाला टाकायचं? बाजरीची भाकर आहे ना ते, त्यामुळे मग बाजरीची भाकरीमध्ये मीठ टाकलं ना तरच ती चविष्ट लागते आणि चांगली लागते, टेस्ट येते त्याला, म्हणून टाकत. आणि खाली उंड्याला पण तेल लावायचं असतं, पाणी लावायचं असतं, म्हणजे जेणेकरून जेवढं पीठ आहे त्याला पकडून धरणार आणि मग भाकर तुमची खाली चिटकणार नाही. मग मध्ये थोडीशी जरा मोठी झाली ना मग थोडस त्याच्या खाली पुन्हा पीठ ढकलायचं आणि हे म्हणजे भाकर तुटत नाही कधी. आणि मीठ टाकल्यानंतर खूप टेस्टी लागते भाजी. म्हणजे जसं म्हणजे एखाद्या भाकरी जर का चुकून मीठ नाही ना टाकलं तर ती भाकर खाऊच शकत नाही, असं इतकी घाण लागते. ज्वारीच्या भाकरीत नाही टाकायचं, बाजरीच्या भाकरीत टाकायचं फक्त. मावची म्हणती प्रशांत आणि भरत दादा पण आलेले आहेत. हाय म्हणताय. हाय दादा तुम्हाला पण. भरत दादा माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांनी लाईक करा बरं. लाईक कुणी नाही केलं बघा बरं, चेक करा बरं. का तर लाईक फक्त एकच दिसत आहे मला, असं वाटतं आसमध्ये दिली लाईक केलं होतं. भरत दादा लाईक करा लाईला तेवढं आपल्या पडदेशी. आणि भारत दादा नमस्ते. ओके भरत दादा नमस्ते करत आहे आपले प्रशांत दादा. आणि प्रशांत दादा तुम्ही होते की लाईव्ह स्ट्रीम रात्री नाईटला घेतली होती, परंतु ती प्रोसेसिंग मध्ये दाखवत आहे आणि लॉक दाखवत आहे. तर ह्यासाठी काय करायचं, एक YT स्टुडिओ म्हणून एक ऍप असतं युट्यूबचं. Y आणि T लिहून घ्या, Y आणि T आणि पुढं स्टुडिओ, YT स्टुडिओ असं. Y मोठा लिपीतला असतो आणि T असतं. तर YT हे ऍप असतं, असं माहित नसेल तर लिहून घ्या. आणि ते ऍप डाउनलोड करायचं जो तुम्ही इथं हे केलेलं आहे. अरे वा, नारायण दादा पण आलेले आहेत. नमस्कार दादा, सगळ्यांना नमस्कार बरं का. सगळ्यांनी छान छान छोटे छोटे इमोजी टाका, सपोर्टिव्ह कमेंट्स टाका, मग मी वाचायला येते सगळ्यांचे, नंतर कमेंट्स वाचते. आणि प्रशांत दादा YT स्टुडिओ ऍप घ्यायचं, त्याच्यामध्ये जे आपल्या युट्यूबचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं. जो जीमेल टाकलेला असेल ते, म्हणजे जे अकाउंट आहे तुमचं प्रशांत नावाचं, तर ते तुम्ही हे करायचं,